अरे खून केल्यानंतर भर रस्त्यात मांड्या ठोकत एक नराधम असं ओरडतोय. त्या हिंमत आहे बघा यांची. भर दिवसा तेही गर्दीच्या ठिकाणी एका 17 वर्षाच्या निष्पाप पोराचा थरकाप उडणारा खून होतो. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे का त्याचा थेट धिंडोडा निघालाय. हा बघा स्क्रीनवरचा सीसीटीव्ही फुटेज. लोक नुसती घोळका करून उभी आहेत आणि एक अल्पवयीन गुंडा हातात सुरा घेऊन 17 वर्षाच्या अमोल अहिरेवर सपासप वार करतोय. अरे जुन्या भांडणांचा राग काढून एका गरीबाच्या पोराला असं रस्त्यावर संपवून कसं टाकलं जातं. ही हिंमत नेमकी येते कुठून. या माजलेल्या गुंडाच्या पाठीवर नेमका कोणाचा हात आहे. गुन्हा फक्त या अल्पवयीन पोराचा नाहीये. गुन्हा या मानसिकतेने केलाय जिला राजकीय वरहस्त लाभले. या प्रकरणात थेट स्थानिक शिवसेना नगरसेवक ईश्वरभाऊ दगडे आणि विकास पवार यांच्यावर मर्डर आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. होय, छत्रपतींच्या भूमीत एका निष्पाप कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ केली जाते, त्यांना धमकावलं जातं. मग विचार करा, हा माज राजकीय सत्तेचा नाही तर कशाचा आहे. कमाल तर बघा प्रशासनाची. पोलीस नेहमीप्रमाणे झोपले होते तेव्हा नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यात नेऊन आंदोलन केलं. तेव्हा कुठे त्यांना जाग आली. म्हणजे कायदा फक्त कागदावर जाणार का. नाही, ते आमचा थेट सवालच आहे. राजकीय वरहस्तामुळे पैठणमध्ये गुन्हेगारी एवढी माजली आहे का. या आरोपींना जेलमध्ये सडवलं पाहिजे की नाही तुम्ही सांगा. आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा की प्रशासनाला तत्काळ पाऊल उचलावंच लागेल.